स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग 45 आणि त्याचं विवरण. सुखदुःखे येती जाती आत्मा अलिप्त त्याप्रती, लिंग देह सर्व भोगी त्याचे मर्म जाणे योगी. आत्मयोग जासी साधे कैसा संसार त्या बाधे. बाधा होई वासनांची जीवा जन्म मृत्यू जाची. जाच जरी दूर व्हावा तेणे सद्गुरु सेवावा. सेवा करी कृष्ण देव मोक्ष मार्गी हा उपाय. गुरुनिष्ठा ज्याची श्रेष्ठ गौरविला ब्रह्मनिष्ठ. ऐसा स्वामी माझा गुरु श्री स्वरूपानंद थोरू. याचा भावार्थ असा: प्रत्येकाच्या वाट्याला सुखदुःख येतात आणि जातात. सुखदुःखापासून आत्मा अलिप्त असतो. लिंग देहाला या सर्व गोष्टी बाधत असतात. हे मर्म जो जाणतो त्याला योगी म्हणतात. योग्यानं आत्मयोग साधायचा असतो, मग त्याला संसार बाधत नाही. खरी बाधा वासनांचीच असते. त्यामुळं जीवाला पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूचा त्रास सोसावा लागतो. सर्व तऱ्हेचा त्रास समूळ संपावा असं वाटत असेल तर त्यानं सद्गुरूंची सेवा करावी. सद्गुरू सेवेसारखी श्रेष्ठ सेवा दुसरी नाही. स्वतः श्रीकृष्णानं देव असूनसुद्धा गुरुसेवा केली आहे. मोक्षप्राप्तीसाठी हाच उपाय आहे. ज्याची गुरुनिष्ठा श्रेष्ठ असते त्यालाच ब्रह्मनिष्ठ म्हणून गौरवलं जातं. माझे गुरुस्वामी असेच थोर ब्रह्मनिष्ठ आहेत. श्री स्वरूपानंद या नावानं त्यांचा जगात गौरव केला जातो. मी त्यांना अनन्य शरण आहे. या अभंगावरचं चिंतन असं: सुख आणि दुःख हे भोग प्रत्येक जीवाच्या वाट्याला येत असतात. हा अनुभव मनाला येत असतो. मनाच्या चंचलतेनं सुख अथवा दुःख अनुभवावं लागतं. या दोन्ही कल्पनाच आहेत. मन इंद्रियाद्वारा बाहेर धावत असतं. शब्द रस रूप गंध स्पर्श यातील इंद्रियांना येणारी अनुभूती मनाला जेव्हा आनंद देते तेव्हा ते सुख वाटतं, आणि येणारी अनुभूती जेव्हा त्रासदायक वाटते तेव्हा ते दुःख वाटतं. जीवाच्या ठिकाणी हा खेळ प्रकृतीच्या आधारे होत असतो. आत्मा मात्र चैतन्य स्वरूप असल्यामुळं त्याला सुखही नाही आणि दुःखही होत नाही. आत्मा असंग साक्षीभूत आहे. जीवाच्या ठिकाणी अत्यंत सूक्ष्म रूपात इच्छा वासना वावरत असतात. त्या केव्हाही कशाही उफाळून वर येऊ शकतात. परिणामी जीवाला सुखदुःखादी द्वंद्वात अडकवतात. त्यामुळं जीवाकडून पापपुण्यादी कृत्य घडतात. सत्व रज तम या 3 गुणांमुळं जीव पुढील जन्म भोगासाठी बांधला जातो. जीवाला मृत्यूनंतर पुन्हा जन्म घ्यावा लागतो. परंतु आत्मयोग साधणाऱ्या योग्यास हे जन्म मरण चक्र थांबवता येतं. सुखदुःखाच्या फेऱ्यामधून तो गुणातीत झाल्यामुळं मुक्तावस्थेस प्राप्त होतो. योग्याची मुक्ताची अवस्था प्राप्त करून घेण्यास सद्गुरू सेवा हाच एक उपाय आहे. जो सद्गुरूंना भगवंत रूपात पाहून त्यांची अव्यभिचारी भक्ती करतो तोच मुक्तावस्था प्राप्त करून घेऊ शकतो. गुरुकृपेशिवाय गुणातीत अवस्था कोणालाही प्राप्त होत नाही.
भगवान श्रीकृष्ण प्रत्यक्ष पूर्ण देव असताना जीवभाव शरीरभाव धारण करून पृथ्वी तलावर आल्यामुळं त्यांनाही सांदीपनींची गुरुभावानं सेवा करूनच गुणातीतता प्राप्त करून घ्यावी लागली. प्रभू रामचंद्रांनाही वसिष्ठांना शरण जाऊन त्यांच्या कृपाप्राप्तीनंच अमृतत्वाची प्राप्ती झाली. या दोघांच्याही वाट्याला लौकिक अर्थानं किती तऱ्हेची सुखदुःख आली, पण त्यांची देह अहंता आधीच संपून गेल्यानं ते ब्रह्म म्हणूनच वावरत होते. देहधर्माची बाधा त्यांना कधीच अस्वस्थ करू शकली नाही. ज्यांना आत्मस्वरूपाचं स्मरण अखंड असतं अशा सद्गुरूंची जे ज्ञानसंपन्नतेनं भक्तिसेवा करतात त्यांनाही गुणातीत अवस्थाच प्राप्त होते. माझे सद्गुरू स्वामी स्वरूपानंद ब्रह्मत्व प्राप्त थोर सत्पुरुष आहेत. मी त्यांची अव्यभिचारी भक्तिभावानं सेवा करतो. हे होतं 45व्या अभंगाचं विवरण. उद्याच्या भागात 46व्या अभंगाचं विवरण आपण ऐकूया. गुरुनिष्ठा ज्याची श्रेष्ठ, गौरविला ब्रह्मनिष्ठ, ऐसा स्वामी माझा गुरु. श्री स्वरूपानंद थोरू. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.